जय शिवराय मित्रांनो, 15 लाख रुपयांची नोकरी, वार्षिक पगार 15 लाख रुपये आणि वडील मुलाला सांगतात की ती नोकरी सोडून दे, जिचा पगार हा वार्षिक 15 लाख रुपये आहे. कोणता मुलगा असेल तू पगार सोडेल? किंवा कोणते वडील असतील की त्या मुलाला सांगतील की ही नोकरी सोडून दे म्हणून? आता हे नेमकं IAM झालेल्या मुलाच्या बाबतीत घडते आणि त्यानं आपले वडील हे म्हणतात, ही पोस्ट ट्विट केलेली आहे, एक्सवर टाकलेली आहे आणि त्यावर जे काही नेटिझन्स आहेत एक्सवरले, त्यांनी त्याबद्दलचे वेगवेगळे मतं दिलेली आहेत. मग काही वडिलाच्या बाजूनं दिलेत, काही मुलाच्या बाजूनं दिलेत. नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपल्याला सविस्तर समजून घ्यायचं आहे. आणि त्यामुळं तुमच्या हेही लक्षात येणार आहे की जे सध्या आरक्षणाचं वातावरण चालू आहे, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून वारंवार आंदोलन का करत आहेत, या गोष्टीसुद्धा तुम्हाला स्पष्ट होणार आहेत. आणि त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आता एक लक्षात घ्या, एक मुलगा आहे, IAM झालेला आहे, इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, म्हणजे आपण जसं IIT म्हणतो तसं IIM झालेला मुलगा, वार्षिक पगार त्याला 15 लाख रुपये आहे. आणि तुम्ही बघत असताल आजकाल खाजगी नोकऱ्या या AI मुळं बरंच प्रमाण हे कमी होण्याचं चाललेलं आहे. मग त्या वडिलाचं नेमकं काय मत आहे की या 15 लाख पगार असणाऱ्या मुलाला ते नोकरी सोडून द्यायला लावत आहेत, ते त्यावर खुश नाहीत. आता वडिलांना वाटतं की 15 लाखाचं पॅकेज सोडून या मुलानं सरकारी नोकरी जॉईन केली पाहिजे. त्यामध्ये तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा विद्यार्थी पदवीधर आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM पदवीधर आणि गुंतवणूकदार अंकित केडिया यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. अंकितने सांगितले की नुकतेच त्यांच्या एका ते नातेवाईकाच्या घरी गेले आणि त्या नातेवाईकांचा मुलगा हा मल्टीनॅशनल कंपनी MNCमध्ये 15 लाख रुपये वार्षिक पगारावर पॅकेजची नोकरी मिळाली. आता ते काय म्हणतात त्यामध्ये, वेंट टू व्हिजिट रिलेटिव्ह हुज सन जस्ट, म्हणजे ते जे मी मराठीत सांगितले तेच, प्लेस्ड ॲट MNC विथ 15 lakhs पॅकेज, त्याला पगार तेवढा आहे. ठीक आहे. अर्थात ॲडोब आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यामध्ये कर्मचाऱ्यांना कपातीची छाटणीची बातमी पाहिली आणि असा निष्कर्ष काढला की खाजगी क्षेत्रात, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणतेही भविष्य नाही. म्हणजे तुम्ही बघत असताल AI मुळं आज कित्येक नोकऱ्या ह्या कमी होऊन चालल्यात. म्हणून त्याच्या वडिलांची इच्छा आहे की आपल्या मुलानं सरकारी नोकरी जी आहे ती सरकारी नोकरी घेतली पाहिजे. आता यावर जे नेटिझन्स आहेत एक्सवरले, त्यांचे काय मत आहेत ते थोडक्यात बघूया. एका युजरनं लिहिलं की वडील बरोबर आहेत, तो यापेक्षा 10 पट जास्त कमावू शकतो, त्याचबरोबर नोकरीची सुरक्षितताही मिळते. आता तो 10 पट कमावू शकतो हे कोणत्या उद्देशाने म्हणला हे त्याला माहीत, पण हे तुमच्याही लक्षात आलं असेल की सरकारी नोकरीमध्ये तो 10 पट कसं कमवू शकतो. म्हणजे आज काय चाललेलं हे सगळ्याच्या लक्षात येते. त्यानंतर एका युजरचं म्हणणं आहे की वडील चुकीचे नाहीत, IAS जॉईन करावे, आयुष्यभर सुरक्षितता राहील. हे जे वडिलांच्या बाजूनं बोलतात, ज्यांना वाटतं सरकारी नोकरी असावी, अशा लोकांचं मत आहे. आणि एका एक्स युजरचं म्हणणं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आल्यानंतर खाजगी क्षेत्रात दररोज कर्मचारी कपात होत आहे. कंपन्या मोठ्या प्रमाणात AI आणि ऑटोमेशनमध्ये गुंतवणूक करत आहेत, ज्यामुळे नोकरीची सुरक्षितता जवळपास नाहीशी झाली आहे. सरकारी नोकरीसारखी स्थिरता कोणतीही खाजगी कंपनी देत नाही. एका युजरने लिहिले, वडिलांची पद्धत थोडी कठोर असेल पण ती चुकीची नाही. आता तुम्ही आज बघत असताल सरकारी नोकऱ्याचं प्रमाण कमी झालं आहे, मग लगेच लोक डॉक्टर करण्याकडे, डॉक्टरचा थोडा कल कमी झाला कारण इतके डॉक्टर व्हायलेत, इतके BAMS कॉलेज वाटलेत की मी म्हणतो घराघरात BAMS होऊ नये, गल्ली गल्लीत BAMS होऊ नये एवढे कॉलेज आहेत. त्यानंतर लोकांचा कल वाढला इंजिनिअरिंगकडे. सरकारी नोकऱ्या नाहीत, सगळेच डॉक्टर होऊन काय करणार, मग इंजिनिअरिंग करायचं आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळवायचा. पण जर कंपन्यांमध्ये अशी परिस्थिती असेल
तर मग भविष्य अवघड आहे. आता पुढं काही लोक असं म्हणत आहेत, खाजगी नोकऱ्यामध्ये स्थिरतेची गोष्ट विसरून जा, पगाराचा मोठा भाग सरकार घेऊन जाते, त्यामुळे कोणतीही विशेष बचत होत नाही आणि कोणतीही सुरक्षा मिळत नाही. मी मानतो की भारतात सरकारी नोकऱ्याच खऱ्या नोकऱ्या आहेत आणि त्याचमुळं मनोज जरांगे पाटील हे जे आरक्षणाचं एवढं आंदोलन करून, एवढे उपोषणं करून, स्वतःचं रक्त जाळून जे करत आहेत का, तर ते त्याचमुळं. आता नुसतं मी म्हणतो मराठा समाजच नाही, इतर कोणत्याही समाजानं ही गोष्ट समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. आता काही जे नेटिझन्स आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ते खाजगी नोकरीच्या बाजूने बोलतात. एका वापरकर्त्यानं लिहिले की सरकारी नोकरी मिळाल्यावर तुमची पोस्टिंग ग्रामीण भागासह भारतात कुठेही होऊ शकते. सरकारी नोकरी करणे विशेषतः तेव्हा कठीण होते जेव्हा तुमचे लग्न होते आणि तुम्हाला ठिकाण बदलावे लागते. त्यानंतर काही म्हणतात सरकारी नोकरीत स्थिरता आणि पेन्शन हा बोनस आहेच, पण जर तुमचे स्वतःचे घर असेल आणि तुम्हाला EMI भरावा लागत नसेल तर खाजगी नोकरी चांगला पर्याय आहे. आता यावर्षी खाजगी संस्थांमध्ये झालेली कर्मचारी कपात, त्यावरून तुम्हाला सांगतो, ओपन डोअर अमेरिकन रिअल इस्टेट टेक कंपनीनं भारतातील आपले कामकाज बंद केलं आणि सुमारे 250 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. मेटा, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, ओरेकल, सेल्सफोर्स या मोठ्या टेक कंपन्यांनी जागतिक स्तरावर हजारो कर्मचाऱ्यांची छाटणी केली. खाजगी नोकरीत सर्वाधिक कर्मचारी कपात या 4 क्षेत्रामध्ये झाली. कोणत्या कोणत्या? त्यामध्ये IT आणि सॉफ्टवेअर सेवा. आज पहा तुम्ही, प्रत्येकजणाला वाटतं की कम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग करावं, आपल्याला चांगला जॉब मिळेल. AI ने प्रभावित बॅक ऑफिस कार्य, ई-कॉमर्स आणि टेक कंपन्या, काही स्टार्टअप्स आणि काही परदेशी कंपन्यांची भारतीय कार्यालये यांनीही कपात केली. त्यामुळं प्रत्येकाला आज काय आवश्यक वाटतं की आपल्याला एक सरकारी नोकरी असणं गरजेचं आहे. मग या पालकांचं जे मत आहे त्यावर नेटिझन्सनं वेगवेगळे मतं व्यक्त केलीत. आता पालकाचा काहीतरी वेगळा अनुभव असेल, त्यामुळं पालक म्हणतायत की सरकारी नोकरी पाहिजे. जे आज 15 लाख रुपयाचं IIM झालेल्या पदवीधर तरुणाला पॅकेज आहे ते सोडून तू सरकारी नोकरी करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे त्यांचे काहीतरी वेगळे अनुभव असतील. आता यावर तुमचे काय अनुभव आहेत, तुमचं काय मत आहे, यावर तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजासाठी आंदोलन करत आहेत, तर मला तरी वाटतंय की हे आज काळाची गरज आहे. कारण आरक्षण असलं सरकारी नोकरी मिळते आणि चांगला जॉब मिळू शकतो, चांगली नोकरी मिळू शकते. कारण आज खाजगी क्षेत्रामध्ये ही परिस्थिती आहे. काही व्यवसाय करायचा म्हणले तर एवढा सोपा राहिलेला नाही. कारण व्यवसायाच्या बाबतीत मीच सांगतो की मी सुद्धा एक व्यावसायिक आहे. मी इलेक्ट्रिकलचं दुकान केलं, मी झेरॉक्सचं व्यवसाय केला, त्यानंतर ऑनलाईनचे कामं केले, जनरल स्टोअर्स केलं, बुक सेंटर्स केलं आणि त्यानंतर हे व्यवसाय झाल्यानंतर मी एक पुन्हा ऑटोमोबाईल्स टाकले आणि आज माझ्या ऑटोमोबाईल्सला 4 वर्ष झालेत. मात्र ते बंद करण्याची वेळ माझ्यावर आली कारण आज स्पर्धा वाढलेली. माझं उदाहरण द्यायचं झालं तर मेकॅनिक लोक स्वतः सामान ठेवायला लागलेत, मग दुकानदाराचं सामान कोण घेणार? आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.